नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचा ठाण्याचा जो निकाल आहे तो लागलेला आहे. सगळ्यात प्रतीक्षित जो निकाल होता तो लागलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये काय करतो आपण डिस्कस करणार आहोत, की त्याच्यात कट ऑफ जो किती गेलेला आहे तो. मी जसा म्हणलेला आहे तशीच लिस्ट लागलेली आहे लक्षात घ्या. जशी आपण हे केली होती कट ऑफ लिस्ट काढली होती. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, की तुम्हाला अंशकालीनच्या आणि पदवीधरच्या जागा ज्या आहेत ते काय होतील, की तुम्हाला ॲड होणार आहेत. आणि त्याच्यानुसार ही यादी लागणार आहे. तर ही यादी तुम्हाला दाखवेल मी इथं लागलेली आहे. ठाण्यासाठीची ही यादी इथे आहे. तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ही यादी ॲज इट इज काय करणार की भेटून जाणार आहे. तर या निकालामध्ये मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की निकाल का लागत आहे, कधी लागेल, याही क्षणाला लागेल असंही सांगितलं होतं. तर त्याच्यानुसार काय केलं की निकाल लागलेला आहे हा. आता ही यादी तुम्हाला एक मिनिट मी ऑलरेडी डाउनलोड पण केलेली आहे. फायनल सिलेक्शन लिस्ट पाहण्यासाठीची ही यादी आहे. ओके. तर याच्यामध्ये सांगितलेले आहे की परीक्षा कधी झालेली आहे, काय झाली, याची सगळ्याची गोष्टी झालेली आहे. आता बघा, तुम्हाला याची जी वॉकिंग राहणार आहे या विद्यार्थ्यांची, त्याची काय केलं की यांनी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर वॉकिंग जी असणार आहे ती तुम्हाला 1 मिनिट हां, याच्यामध्ये 2 गोष्टी सांगायच्या, की ती पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत ना, यापैकी 26 जागा रिक्त होत्या. हां का? 26 जागा रिक्त राहिलेल्या आहेत. 26-26 आणि त्याच्यानंतर ना बघा फक्त 2च उमेदवार काय केले, की त्याच्यात उपलब्ध झालेले आहेत. त्यांचे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत ते. बाकीचे उमेदवार 24 उमेदवार आहेत त्यांचे काय केले, की अपात्र झालेले आहेत. हे उमेदवार अपात्र. मी ऑलरेडी सांगितलं होतं, की 24 उमेदवार किती याच्यात डेटवरनं सांगितलं होतं तुम्हाला. खूप विद्यार्थी विचारतात काय डेटचा मॅटर, काय डेटचा मॅटर. हा डेटचा मॅटर आहे, की डेट त्यांची प्रॉपर पाहिजे. जन्मतारीख कधीची असल्यास त्याच्यावरून कळतं. ते 2000 ची जन्मतारीख, 2001 ची जन्मतारीख हे पदवीधर अंशकालीन उमेदवार नाहीयेत. तर 24 उमेदवार अपात्र आहेत. त्यामुळे त्या जागा वाढलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर वन मजदूरच्या ज्या जागा आहेत, वन मजदूरच्या, त्याच्यामध्ये काय केले, की 24 पदं आरक्षित होती. तर त्याच्यानुसार काय केलं, की ही पदे काय केले, की 24 भरलेली आहेत ही पदं याच्यानुसार. ओके. 24 पदं काय केलेली आहेत, की हे ॲड झालेली आहेत. तर ती पदं ॲड झाल्यानंतर तुम्हाला सगळे मी सांगेल, की कुठे-कुठे ॲड झालेली आहेत. तर आता ही 24 ही जी असणार आहे वॉकिंग 4 तासात असेल ती 25 तारखेला असणार आहे. 25 किलोमीटर असेल मुलांसाठी आणि 16 किलोमीटरची असणार मुलींसाठी 4 तासाचंच असणार आहे. ही असणार आहे स्टॅमिना टेस्ट याच्याबद्दल सेपरेट आय थिंक हे देणार आहे. प्रसिद्धपत्रक येईल. सेपरेट सेपरेट प्रसिद्धपत्रक येईल. काळजी करू नका. आता बघा, त्याच्यामध्ये टोटल बघा ओपन जनरलमध्ये 20 प्लस 6 प्लस 5 एवढे 31 पदं. मी ऑलरेडी सांगितलं होतं, की तुम्हाला कसं-कसं ॲड होणार आहेत. इथं रोजंदारीचे 5 पदं ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर इथं बघा इथं टोटल काय झालेलं आहे, की 6 पदं पदवीधर अंशकालीनची आणि 20 पदं जी होती ती. म्हणजे 20 प्लस 6 31 पदं ॲड झालेली आहेत. त्याच्यानुसार बघा विष्णू कुटे यांनी टॉप केलेले आहे आणि याच्यामध्ये जो कट ऑफ लागलेला एक्झॅक्टली जसा मी सांगितला होता, तसाच कट ऑफ आहे 166 मार्कांचा कट ऑफ. मी सांगितले होते या विशाल ढोबळेपर्यंत हा कट ऑफ जाणार आहे म्हणून. मी नावही घेतले होते विद्यार्थीपर्यंतचे. ओके. त्याच्यानंतर सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता वेटिंगमध्ये हे विद्यार्थी आहेत. वेटिंगमध्ये टोटल 9 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर ओपन महिलांसाठी जी कट ऑफ आहेत 26 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यामध्ये 176 मार्कांचा टॉपर आहेत दीपाली बोराडे, अभिनंदन. आणि बाकी जर बघाल तुम्ही तर इथं जो कट ऑफ जाणार आहे तो 162 मार्कांचा कट ऑफ जाणार आहे पूजा दिलीप राठोडपर्यंत. मी एक्झॅक्टली सांगितलं होतं कुठपर्यंत जाणार आहे ते. त्याच्यानंतर फिमेल वेटिंग लिस्टमध्ये बघा टोटल 8 विद्यार्थिनी आहे. खेळाडूंमध्ये 4 विद्यार्थी आहेत. तर बघा ही एक्झॅक्टली मी 162 मार्कापर्यंत तुम्हाला सांगितलं होतं. 162 मार्कापर्यंत. येता एस-पी फिमेल यांना येते फिमेलमध्ये नाही एस-पी मधून यांनी घेतलेलं आहे या विद्यार्थिनीला. मी ते एक्झॅक्टली सांगितलं होतं, की इथेपर्यंत काय होणार, की तुमचा कट ऑफ जाणार आहे. ते येलो कलरने करून दाखवलं होतं मी तुम्हाला. एक येलो कलरने करून दाखवलं होतं तुम्हाला, की इथेपर्यंत तुमचा कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. तर महिलांच्या बाबतीत मी सांगितलं होतं, की एक्झॅक्टली काय होणार आहे, ते इथेपर्यंत सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर बघा ओपन स्पोर्ट्ससाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत 3 विद्यार्थी आहेत, 4 विद्यार्थी. माजी सैनिकमध्ये 14 जण सिलेक्टेड आहेत. तर एक्झॅक्ट जसा सांगितला तेच विद्यार्थी याच्यात काय केलं सिलेक्ट झालेत. सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. खूप सारे हे जे आहेत माजी सैनिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. ते दररोज मला वेगवेगळ्या प्रकारे काय करते कॉन्टॅक्ट करत होते. तर सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये झालेलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन फक्त 2च उमेदवार भेटलेले आहेत. त्यांचं बरोबर डॉक्युमेंट बघा. ही एक जन्मतारीख असते. या जन्मतारखेवर ते कळून जातं, की हे बरोबर उमेदवार आहेत की नाहीत ते. ओके. फक्त दोघंच बरोबर आहेत. बाकीचे विद्यार्थी भेटलेले नाहीत. तर प्रकल्पग्रस्तीमधून यांचं मी 100% सांगितलं होतं, की यांचं होणार आहे 148 मार्क. त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी बघा 4 जण सिलेक्टेड आहेत. 4 मध्ये 152 कट ऑफ आहे. त्याच्यानंतर होमगार्डसाठी 4 जण सिलेक्टेड आहे. तर 158 कट ऑफ असणार आहे याच्यामध्ये होमगार्डसाठी. त्याच्यानंतरनं प्रतीक्षा यादीमध्ये बघा 4 जण आहेत. त्याच्यानंतरनं ऑर्फनसाठी
बघा 2 विद्यार्थी काय आहेत की सिलेक्टेड आहेत. 119 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं ऑर्फन नॉन कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक जण 154 मार्कांचं सिलेक्टेड आहे. त्याच्यानंतरनं काय आहेत की हे वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे गेल्यानंतरनं बघा इथं आहे एस-सीसाठी आहेत टोटल 8 प्लस 2 अंशकालीन प्लस 2 वनमजूर असे टोटल 12 पदांसाठी ही जी यादी आहे त्याच्यामध्ये जो कट ऑफ लागला तो आहे 158 मार्कांचा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता. 158 मार्कांचा कट ऑफ मी सगळं सांगितलं होतं की इथेपर्यंत कट ऑफ लागणार आहे हा. त्याच्यानंतरनं एस-सी वेटिंग लिस्टमध्ये 4 विद्यार्थी आहेत. एस-सी फिमेलमध्ये 7 जणी सिलेक्टेड आहेत. 160 सह 152 सॉरी 7 म्हणजे टोटल 152 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. शीतल सोनटक्के मी नावही घेऊन सांगितलेलं आहे की कोणाचं सिलेक्शन होणार होतं. हे 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. एक्स-सर्व्हिसमॅनमध्ये 3 जागा होता. या 3 यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर 3 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा हे आहेत दुसरी जी यादी आहे ही आहे एस-टीसाठी. तर याच्यात 6 उमेदवार प्लस 3 80 पदवीधर अंशकालीन ते 3 रोजंदारी मजूर असे 12 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 164 मार्कांचा टॉपर आहे आणि 158 मार्कांचा काय की कट ऑफ लागणार आहे. मिलिंद यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एस-टी वेटिंगमध्ये किती विद्यार्थी आहेत? 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं फिमेलमध्ये एस-टीमध्ये 164 मार्काचा टॉपर आहे आणि बघा याच्यात 8 पदं होती तर त्याच्यानुसार 152 मार्कांचा कट ऑफ आहे. यादी बघा माझी हाच कट ऑफ सांगितलेला आहे मी. त्याच्यानंतरनं बघा प्रत्यक्ष यादीमध्ये टोटल 4 विद्यार्थी आहेत. एस-टी स्पोर्टमध्ये 152 मार्कांचा सिलेक्शन आहे आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं बघा अ, इथं एस-टी माजी सैनिकमध्ये टोटल 5 जण सिलेक्टेड आहेत. 79 मार्कांचा काय की कट ऑफ असणार आहे एस-टी एक्स सर्व्हिसमॅनमध्ये. त्याच्यानंतरनं प्रकल्पग्रस्तीमध्ये 1 जण सिलेक्टेड आहे. 154 मार्कांचं 44 मार्कांचं 2 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं होमगार्डमध्ये 1 जण सिलेक्टेड आहे. 156 मार्कांचं बाकी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं बघा हे दोघं जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात पुढची कॅटेगरी आहे ती आहे ही आहे विजेसाठी 4+1+1 असे 6 पदांसाठी झालेले आहे आणि याच्यानुसार बघा 162 मार्कांचा टॉपर आहे आणि 160 मार्कांचा कट ऑफ असणार आहे विजे सर्वसाधारणमध्ये आणि 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. विजे फिमेलमध्ये 4 जणी आहेत तर 150 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे इथे विजे मध्ये. त्याच्यानंतर विजे एक्स सर्व्हिसमॅनमध्ये बघा 3 जण सिलेक्टेड आहे. 110 मार्क 109 मार्क आणि त्याच्यानंतर 108 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे यांचा. एक्झॅक्ट नावही वाचून सांगितली होती कोण सिलेक्ट होऊन कोण रिजेक्ट होणार आहे याच्यामध्ये वेटिंगमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या जागात आपण आता इथे बघा NTB साठी 2+1+1 असे 4 जागा होत्या. तर त्याच्यानुसार 160 मार्क 167 मार्कांचा टॉपर आहे आणि 156 मार्कांचा कट ऑफ असणार आहे इथे. आणि बघा NTB फिमेलमध्ये 4 जागा होत्या तर 146 मार्कांचा कट ऑफ आहे. व्हिडिओ बघू शकता तुम्ही. इथे मी प्रत्येकाची नावही सांगितली होती. त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये 4 विद्यार्थी आहेत. एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 1 जण सिलेक्टेड आहे 5 मार्कांचं. बाकी दोघं जण वेटिंगमध्ये असणार आहे इथे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTC असणार आहे इथे. NTCमध्ये बघा 4+1+ असे 5 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर इथे बघा 176 मार्कांचा टॉपर आहे आणि 164 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात NTC सर्वसाधारणमध्ये वेटिंगमध्ये 4 विद्यार्थी आहेत 5 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं NTC फिमेलमध्ये दोघे जण सिलेक्टेड आहेत 160 मार्क 158 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 1 जण 124 मार्कांचा सिलेक्टेड आहे. त्याच्यानंतर NTDमध्ये 2 जण सिलेक्टेड आहेत 166 मार्क आणि 166 मार्कांचा कट ऑफ असणार आहे NTDमध्ये. त्याच्यानंतरनं 3 जण वेटिंगमध्ये आहेत. फिमेलमध्ये बघा 2 जण सिलेक्टेड आहेत 154 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर बघा महिलांमध्ये बघा महिलांमध्ये 3 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ही आहे OBC 14+7+7 एक्झॅक्ट सांगितलं होतं मी 28 पदांसाठी ही होणार आहे. एक्झॅक्ट सांगितलं होतं लक्षात घ्या एक्झॅक्ट. 28 पदं राहतील. 168 मार्कांचा टॉपर आहे आणि जो कट ऑफ लागतो तो आहे 158 मार्कांचा कट ऑफ आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ 158 मार्कांचा कट ऑफ सांगितलेला आहे. वेटिंग लिस्टमध्ये टोटल 8 विद्यार्थी आहेत. फिमेलमध्ये 20 जणी सिलेक्टेड आहेत 162 मार्कांसह. समृता टॉपर आहेत आणि त्याच्यानंतर कट ऑफ जो लागतो तो लागणार आहे कट ऑफ लागणार आहे 155 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे. वेटिंगमध्ये 6 विद्यार्थिनी आहेत. स्पोर्टमध्ये बघा 3 जण सिलेक्टेड आहेत 152 मार्कांसह आणि कट ऑफ जो आहे तो 144 मार्कांसह सांगितलेला आहे. हे नावही वाचून सांगितलं होतं याच्यात. त्याच्यानंतर बघा इथं OBCमध्ये वेटिंग लिस्टमध्ये 3 विद्यार्थी आहेत. एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 9 जण सिलेक्टेड 122 मार्कांसह टॉपर आहेत आणि त्याच्यानंतर बघा 120 मार्कांचा कट ऑफ असणार आहे OBC एक्स सर्व्हिसमॅनसाठी. त्याच्यानंतरनं 5 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत वेटिंग आहेत. त्याच्यानंतरनं अर्थक्वेकमध्ये 2 जण सिलेक्टेड आहेत 125 मार्कांचा कट ऑफ असणार आहे आणि 3 जण वेटिंगमध्ये आहेत.
प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 3 जण सिलेक्टेड आहेत. 146 मार्कांचा कट ऑफ असणार आहे आणि 3 जण वेटिंगमध्ये आहेत. ओबीसीमध्ये होमगार्डमध्ये 2 जण सिलेक्टेड आहेत, तर 158 मार्कांचा कट ऑफ असणार आहे आणि 3 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एस-पी-सी आहे. याच्यामध्ये 160 मार्कांचा आणि 156 मार्कांचा 2 जण सिलेक्टेड आहेत. सर्वसाधारणमध्ये 2 जण वेटिंगमध्ये आहेत, 3 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, तर एस-बी-सी महिलांमध्ये 2 जण सिलेक्टेड आहेत आणि 3 जण वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू-एस. 7+3+2 असे 12 पदांसाठी ही होते पद सिलेक्ट केलेलं आहे. 170 मार्कांचा टॉपर आहे आणि जो कट ऑफ आहे 162 मार्कांचा काय कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर 4 जण वेटिंगमध्ये असणार आहे. ईडब्ल्यू-एस फिमेलमध्ये 7 जण सिलेक्टेड आहे. 162 मार्कांचा टॉपर आहे शिफा शेख आणि बघा कट ऑफ जो असणार ते 160 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ईडब्ल्यू-एस फिमेलमध्ये 4 जणी वेटिंगमध्ये आहेत. एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 3 जण आहेत, तर 121 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे हे हे होतं सगळं आजचं कट ऑफ आणि सगळ्या माहिती तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.